नमस्कार. आज आपण फुलगोबीची भाजी हॉटेलसारखी आपण घरगुती बनवणार आहे. ह्या मिरच्या आहेत, कोथिंबीर, एक छोटा कांदा, लसूण, अद्रक आणि टोमॅटो. वटाणे घेतलेले, फुलगोबी घेतलेली आहे आणि मेथी घेतलेली आहे. फुलगोबी छोटे छोटे कापलेले आणि मेथी बारीक मस्त चिरून घेतलेली आहे. छान, याच्यापेक्षाही बारीक कापता आली तर कापायची. आता आपल्याला हे सर्व मिश्रण टोमॅटो, अद्रक, कांदा, हिरव्या मिरच्या, चवीनुसार ज्यांना तिखट घरी खातात तर ते अजूनही मिरच्या घेऊ शकतात, आल्याचा तुकडा आणि 7-8 लसणाचे पाकळे असा मस्त जाडसर ठेसा केलेला आहे मिक्सरमध्ये. मी वेगळ्या पद्धतीने करून दाखवते, एकदा करून बघा, छान होते भाजी. असं तेल घेतलेले, त्याच्यात एकच तेजपान घेतलेले टाकलेले आणि मोहरी टाकलेली आहे तडक्यामध्ये आणि जिरं टाकलेलं आहे आणि हा आपल्याला जाडसर वाटलेला ठेसा. आता हा छान परतवून घ्यायचा तेलामध्ये मस्त. याचा म्हणजे कच्चा आहे ना ते गेलं पाहिजे स्मेल कांद्याचा, टोमॅटोचा. मस्त तेलात परतवून घ्यायचा छान. बघा, छान परतत आलेला आपला. बघा, तेल वेगळं सोडलेलं आहे. बघा, तेल वेगळं निघाले साईडला आपला. म्हणजे कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, टोमॅटो, मिरची हे जवळपास सर्व म्हणजे आपलं तेलात छान परतवून झालेले. याच्यात चिमूटभर हळद टाकायची, जास्त नाही हळद टाकायची, कारण की याच्यात कोथिंबीर हे आलेले ना, मेथीची भाजी आहे म्हणून चिमूटभर हळद टाकायची. जास्त आपल्याला पिवळी भाजी नाही करायची. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता छान झालेलं आपलं मस्त ठेसा परतून. तर याच्यात आपण थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, का भाजीला छान चव येते म्हणून. आपण हॉटेलमध्ये बघा खूप वेळा खाल्लेली असेल मिक्स व्हेज भाजी, तर त्या पद्धतीनेच मी करून दाखवते तुम्हाला. आता याच्यात मटर टाकलेले आहे. मटर ऑप्शनमध्ये तुम्हाला जर टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकतात, पण छान लागते 2-3 प्रकार भाजीत असले तर. मिक्स भाजी, मिक्स व्हेज भाजी म्हणून. आणि फ्लावर टाकली. आता मटर आणि फ्लावर छान, ते म्हणजे आपला जवळपास तो ठेसाच म्हटला जाईल. त्या ठेशामध्ये आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. ठेसा हा प्रत्येक फ्लावरला लागलेला पाहिजे, म्हणजे जे मसाल्याचा तिखटपणा ते प्रत्येक फ्लावरमध्ये गेला पाहिजे. आता हे छान आपल्याला थोडंसं हे ठेशाची वाटी, त्याच्यात थोडंसं पाणी, बघा अर्धा कपच पाणी घेतलेले मी, कारण की ती फ्लावर आपल्याला वाफेमध्येच करायची. फ्लावर पत्ताकोबीमध्ये पाणी टाकत नसतात, कारण की ऑलरेडी ते म्हणजे चवीला फिक्का असतं, म्हणून त्यात पाणी टाकलं तर अजून ती पांचट भाजी होते, म्हणजे चव नाही लागत त्या भाजीला किती पण आपण मटेरियल यूज केलं तरी. म्हणून किंचित थोडंसं अर्धा कप पाणी खूप होतं शिजायपुरतं. आणि पत्ताकोबीला तर पाणी टाकतच नसतो आपण. आता आपली भाजी शिजत आलेली, फ्लावर पण शिजत आलेली. प्रत्येक फ्लावरचा रंग चेंज झालेला आहे मस्त, त्याच्यात तिखटपणा गेलेला आहे आणि वटाणे पण आपले शिजलेलेच आहे. वटाण्याची स्किन ढिली झालेली आहे, म्हणजे शिजलेले आहे वटाणे आपले. आता एकदा 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवलेलं होतं. आता याच्यातलं पाणी पण आटत चाललेलं आहे. बघा, पाणी पण आटलेलं आहे मस्त. ही भाजी ना भातासोबत पण छान लागते बरं. चपाती, भातासोबत, नान रोटीसोबत पण छान लागते. आता आपण याच्यात मेथी बारीक चिरून घेतलेली ती टाकून देऊया.
जबरदस्त, खरोखर भाजी खूप टेस्ट लागते. एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगत जा कमेंट्समध्ये की बुवा मी केलेली आहे भाजी ही चांगली झाली, कशी झाली, कशी नाही. माझ्या भाज्या कशा म्हणजे वाटतात तुम्हाला, रेसिपी कशा, तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगत जा. जी थोडीशी भाजी उरलेली होती ती पण आपण याच्यात ॲड केलेली आहे. एक नंबर खरोखर लागते भाजी, मला आवडतं. मी करत असते भाजी. आपलं फ्लावर मटर असली ना आणि मेथी असली की मग मी बनवत असते घरी भाजी ही. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया. बघा भाजीचं टेक्स्चर बघा तुम्ही, खरंच एकच नंबर, मस्त लागते. आणि चपातीसोबत तर काही तोडच नाही, मग एकदम एक नंबर चपाती आणि भाजी. बघा एकदम एकच नंबर. नक्की कमेंट्स करा, सबस्क्राईब करा चॅनलला.